कारण आपल्याला फोकस काय करायचा आहे की आपल्या सोयाबीन पिकाला जेवढं फुलधरणा झालेली आहे, एवढं जरी फुल आपल्या सोयाबीन पिकावर राहिलं तर आपलं उत्पादन 100% वाढते। शेतकरी बंधूंनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या शेती मित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या YouTube चॅनलवर। शेतकरी बंधूंनो, आपल्या सोयाबीन पिकाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढलं पाहिजे, त्यासाठी आपण कोणत्या टॉनिकची फवारणी आपल्या सोयाबीन पिकावर त्या ठिकाणी केली पाहिजे आणि टॉनिक वापरल्यामुळे खरंच आपल्या सोयाबीन पिकाला फायदा होतो का? 4 ते 5 प्रकार टॉनिक त्या ठिकाणी आपण पाहणार आहे, ज्यापैकी जे आपल्याला आवडेल, जे चांगले असेल ते टॉनिक त्या ठिकाणी आपण घेऊ शकता। आता टॉनिक वापरल्यामुळे आपल्या सोयाबीन पिकात काय फायदे होतात, काय बदल त्या ठिकाणी होतात? पहिला चांगला फायदा म्हणजे आपल्या सोयाबीन पिकाची जी फुलगळ आहे हे कमी प्रमाणात होते। सोयाबीन पिकाची उत्पादन क्षमता त्या ठिकाणी वाढते आणि आपलं सोयाबीन पीक अन्नद्रव्याची उचल हे चांगल्या पद्धतीने करते। कारण कुठलेही अन्नद्रव्य, कुठले टॉनिकचा फवारा आपण पिकांना देतो ते चांगल्या पद्धतीने अन्नद्रव्य आपल्या पिकांना मिळते। दुसरं म्हणजे आपल्या सोयाबीन पिकाला फुलधारणा होण्यास टॉनिक मदत करते, कारण अन्नद्रव्य त्याला मिळालं, एखाद्या टॉनिकचा फवारा आपण केला तर आपलं झाड आहे हे अन्नद्रव्य उचल त्या ठिकाणी करते आणि जेवढं झाड चांगलं बनेल, मजबूत बनेल, तेवढं त्याला फुल जास्त लागतील आणि फुलगळचं प्रमाण कमी होते। आता 4 ते 5 प्रकार टॉनिक त्या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि आपल्या शेती मित्र रोशन YouTube चॅनलला आपण सबस्क्राइब करून घ्या। शेती हितार्थ माहिती, कमी खर्चाची शेती आणि चांगलीच माहिती नेहमीच आपल्यापर्यंत येत राहणार आहे। यामध्ये जे पहिली येते ते म्हणजे फंटॅक प्लस। बरेच शेतकरी बांधव या फंटॅक प्लसचा वापर त्या ठिकाणी करतात, फुलगळ कमी प्रमाणात करते आणि फुलं लागण्यास त्या ठिकाणी मदत करते। हे आपण 15 ते 20 ml त्या ठिकाणी घेऊ शकता, 15 लिटर पंपासाठी, आणि बाकीचे आपण जेवढे डोस पाहणार आहे ते 15 लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी पाहणार आहे। तर एक तर आपण हे घेऊ शकता। त्या नंबरचे दुसरं आहे ते म्हणजे ॲम्बिशन। यामध्ये सुद्धा आपल्याला अमिनो ॲसिड त्या ठिकाणी घटक पाहायला मिळते आणि फुलअवस्थेमध्ये आपण कोणत्याही पिकाच्या फुलअवस्थेमध्ये, खास करून सोयाबीन पिकाच्या फुलअवस्थेमध्ये जर अमिनो ॲसिड बेस असलेलं टॉनिक त्या ठिकाणी मारलं तर खूप चांगले फायदे आपल्या सोयाबीन पिकामध्ये त्या ठिकाणी होतात। म्हणून ॲम्बिशन त्या ठिकाणी आपण घेऊ शकता 30 ते 40 ml न, किंवा आपण इसाबियन घेऊ शकता 30 ते 40 ml न। आपल्या सोयाबीन पिकाला चांगल्या पद्धतीने फुलधारणा होण्यासाठी, सोयाबीनची फुलगळ कमी करण्यासाठी हे काम करते। त्यानंतर आपण क्वांटिटी सुद्धा घेऊ शकता 25 ते 30 ml न, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम या अवस्थेमध्ये करते। किंवा आपण टाटा बार सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता 30 ते 40 ml न। यामध्ये सुद्धा आपल्या टाटा बार मध्ये अमोनो ॲसिड अधिक कार्बोहायड्रेट्स त्या ठिकाणी घटक पाहायला मिळतात। किंवा आपण गोदरेज कंपनीचं जे डबल येते हे त्या ठिकाणी घेऊ शकता। बऱ्याचशा वर्षापासून गोदरेजचा वापर त्या ठिकाणी शेतकरी बांधव फुलअवस्थेमध्ये करतात। फक्त शेतकरी बांधवांनो काळजी एवढीच घ्या की एकाच फवारणीमध्ये आपण 2-3 टॉनिक किंवा 2-3 विद्रा फेकत हे घेऊ नका, कारण कंपनीवाले त्यांचे खिसे भरण्यासाठी 2-3 औषधं, 2-3 टॉनिक हे शेतकऱ्याला देऊन देतात, पण यांची काही आवश्यकता नाही आहे। आणि हे जे आपण टॉनिक पाहिल्या यामधली कुठलीही टॉनिक घेऊन आपल्या सोयाबीन पिकाला फवारणी जी आहे ते करून घ्या, चांगलाच फायदा आपला होणार आहे। आपल्या सोयाबीन पिकाला जे हे फुल लागलेलं आहे याची जर फुलगळ झाली नाही तर आपलं उत्पादन 100% त्या ठिकाणी वाढणारच आहे। आता आपण पाहिलं तर पूर्णपणे सोयाबीन पीक हे फुलधारणा अवस्थेमध्ये आहे, पण आपल्याला ही जे फवारणी आहे ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकाला 10 ते 20% फुलधारणा होते त्या अवस्थेमध्ये करायची आहे, किंवा ज्यावेळेस पूर्णपणे आपल्या सोयाबीन पिकाला फुलधारणा झाली असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण हे फवारणी करू शकता। खूप चांगलेच फायदे आपल्याला होतील। या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये विचारा। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।